तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 8वा विषय मराठी यामधील एक कविता बघणार आहोत। 12वा पाठ किंवा कविता ही आहे आणि जिचं नाव आहे गोधडी। सर्वप्रथम गोधडी या कवितेचे जे कवी आहेत त्यांच्याविषयी आपण माहिती करून घेऊयात। डॉक्टर कैलास दौंड 1973 मध्ये यांचा जन्म झाला। मराठी ग्रामीण कादंबरीकार, ग्राम जीवनातील वास्तवांचे चित्रण करणारे लेखक, कवी म्हणून हे प्रसिद्ध आहेत। त्यांच्या पाणधुई व कापूस काळ या कादंबऱ्या, उसाच्या कविता, वसान, भोग सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा हे कविता संग्रह, एका सुगीची अखेर हा कथासंग्रह, तहोळीचं पाणी हा ललितलेख संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे। लेखनासाठी 25हून अधिक साहित्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। या कवितेबद्दल सांगताना ते म्हणतात की गोधडी हे केवळ पांघरून नव्हे तर दारिद्र्याने पोळलेल्या जगण्यांवर फुंकर घालणाऱ्या प्रेमाचा, मायेचा स्पर्श होय। गोधडी हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे। गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यामधील आठवणींचा गोफ विणलेला आहे। याविषयीचे भावस्पर्शी चित्रण प्रस्तुत कवितेतून कवीने केलेले आहे आणि प्रस्तुत कविता उसाच्या कविता या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे। मग सर्वप्रथम ही कविता आपण वाचूया की गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजेच गोधडी असते। मायेलाही मिळणारी ऊब असते, गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतरांचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे। आत गोधडीत अनेक चिंध्या असतात, बसलेल्या दाटीवाटीनं आईनं दटावून बसवलेल्या, तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात, त्यात असतो मामानं घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता, माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बानं घेतलेलं, आईनं असंख्य ठिगळ लावलेलं तिचं लाळकं लुगडं आणि बाच्या कोपरीच्या बाह्या आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात। म्हणून गोधडी म्हणजेच नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब। तर विद्यार्थी मित्रांनो, या कवितेची मध्यवर्ती कल्पना म्हणजे कवीला या कवितेच्या माध्यमातून कोणता संदेश द्यायचा आहे याविषयी आपण सर्वप्रथम जाणून घेऊ, म्हणजे कवितेचा अर्थ समजण्यास आपल्याला काही अडचण जाणार नाही। तर गोधडी म्हणजे काय की जुन्या लुगड्यांचे व जुन्या धोतरांचे चौकोनी तुकडे जोडून एकावर एक ठेवून शिवलेली चादर म्हणजे गोधडी। ही काय की आपल्या घरामध्ये जे काही जुने झालेले वस्त्र, कपडे असतात, ते कपडे जीर्ण झाले, फाटले की त्यांचे चौकोनी आकाराचे तुकडे कापून एक प्रकारची जी चादर शिवली जाते तिलाच काय म्हणतात, गोधडी असं म्हणतात। आता बघा, ग्रामीण भागात किंवा अजूनही काही ठिकाणी जे लोक अतिशय गरीब आहेत, मग ते आपल्या फाटक्या आणि जीर्ण झालेल्या कपड्यांचा वापर हे कशासाठी करतात, गोधडी बनवण्यासाठी करतात। आणि गोधडी शिवणे ही सुद्धा काय आहे, एक प्रकारची कलाच आहे, कारण विविध रंगांच्या कपड्यांना जोडून एक सुरेख चादर म्हणजेच गोधडी तयार केली जाते। आणि ग्रामीण भागात सर्रासपणे या गोधडींचा वापर हा दैनंदिन जीवनामध्ये अंथरूण पांघरुणासाठी केला जातो। तर कवी म्हणतो की गोधडी म्हणजे जुन्या लुगड्यांचे व धोतरांचे चौकोनी तुकडे जोडून एकावर एक ठेवून शिवलेली काय आहे, चादर आहे। आपण जसं शहरी भागामध्ये एखाद्या दुकानामध्ये जातो आणि चादरी विकत घेतो, ब्लँकेट्स विकत घेतो, तर त्या प्रकारे स्वतः तयार केलेली ही एक चादर असते। या कवितेत गोधडी हे कवीच्या आईवडिलांच्या कष्टमय आयुष्याचे प्रतीक आहे आणि
ही गोधडी म्हणजे काय? या गोधडीच्या माध्यमातून आपल्या आईवडिलांनी किती कष्ट घेतले, त्यांनी किती घाम गाळला, त्यांनी किती दुःख सोसले, आणि अशा कष्टमय जीवनाचं प्रतीक म्हणून गोधडी ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना कवीने आपल्यापुढे मांडलेली आहे. की गोधडी म्हणजे फक्त काही एक तयार केलेली चादर नव्हे, तर आपल्या आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचं एक प्रतीक म्हणून गोधडी ही मध्यवर्ती कल्पना घेऊन त्याने आपल्या आईवडिलांच्या कष्टमय जीवनावर कवींनी प्रकाश टाकलेला आहे. मग गोधडी या प्रतीकातून कवींनी कौटुंबिक नात्यांमधील प्रेममय जिव्हाळ्याच्या आठवणी भावस्पर्शी शब्दात सांगितलेल्या आहे. की गोधडी हे काय? एक प्रतीक आहे, आणि ते प्रतीक कशाचं आहे? कौटुंबिक नात्यांमधील प्रेममय आणि जिव्हाळ्याचे जे संबंध आहेत आणि त्या संबंधांच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणींबद्दल अगदी भावस्पर्शी शब्दातून त्याने आपल्या जीवनातील या व्यथा, आपल्या आईवडिलांच्या जीवनातील दुःख, अश्रू या सर्वांबद्दल त्यांनी या कवितेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. की एक गोधडी ज्या वेळेला शिवली जाते त्यावेळेला त्या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाच्या वस्त्रांचा त्यामध्ये काय असतो? समावेश असतो. मग आईचं लुगडं असेल, किंवा बापाचा जीर्ण झालेला कुर्ता असेल, किंवा मामानं भाच्याला प्रेमाने घेतलेला, दिवाळीला घेतलेला एखादा कुर्ता असेल, तो फाटलेला कुर्ता असतो. आणि कुटुंबातल्या अनेक ज्या आठवणी आहेत त्या कपड्यांच्या माध्यमातून या गोधडीमध्ये आई आपल्या सुईच्या, स्मृतीच्या सुईने ती काय करत असते? शिवत असते. अशा प्रकारची भावस्पर्शी कल्पना या कवितेच्या माध्यमातून कवीने मांडलेली आहे. की यामध्ये कुटुंबातील प्रत्येक जणांची आठवण ही त्या गोधडीमध्ये सामावलेली असते, आणि कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखाच्या ज्या काही आठवणी आहेत त्यासुद्धा या गोधडीमध्ये सामावलेल्या असतात. तर अशा स्वरूपाची ही कविता कवीने आपल्यापुढे सादर केलेली आहे. गोधडी म्हणजे गरिबीतही निष्ठेने व प्रेमाने जगण्याचा निश्चय, निर्धार आहे याची जाणीव ही कविता आपणास करून देते. की गोधडी म्हणजे काय? की गोधडी कोण शिवतो? जो अतिशय गरीब आहे, जो कष्टमय जीवन जगतो, परंतु हे कष्टमय आणि अतिशय अडथळ्यांचं जीवन, दुःखमय जीवन जगत असताना सुद्धा गरिबीतही तो कसा जगतो आहे? निष्ठेने आणि प्रेमाने. कोणाला आपल्या या गरिबीबद्दल तो शिव्याशाप देताना दिसत नाही आहे, तर तो कसा जगतो आहे? निष्ठेने, आपल्या जीवनावर प्रेम करत, आपल्या जीवनातील सर्व सुखदुःखांना सामोरे जात तो अगदी आपल्या जीवनामध्ये आनंदाने जगण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आपला कौटुंबिक जिव्हाळा, प्रेममय संबंध हे सर्व जोपासून तो असं आनंदी जीवन जगण्याचा निश्चय आणि निर्धार करतो आहे. हे या सगळ्यांची जाणीव कवीने या कवितेच्या माध्यमातून आपल्याला करून दिलेली आहे. तर चला मग बघूया आपण या कवितेमध्ये दिलेले जे कडवे आहेत त्यांचा अर्थ हा आपण शब्दशः बघूया. मग कवी म्हणतो की गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका. गोधडी म्हणजेच गोधडी असते, मायेला ही मिळणारी ऊब असते. या ठिकाणी बोचका म्हणजे काय? एखादं गाठोडं. की गोधडी म्हणजे काय नसतो? फक्त काही चिंध्यांचा बोचका नसतो, म्हणजे काही चिंध्यांचं एखादं गाठोडं आहे आणि ते गाठोडं आपण शिवून काढतो आहे, तर गोधडी म्हणजे काही चिंध्यांचं गाठोडं नसतं. गोधडी म्हणजे काय असते? ती गोधडीच असते आणि मायेलाही मिळणारी ऊब असते. म्हणजे त्यामध्ये जी सामावलेली माया आहे, जे प्रेम आहे, जो जिव्हाळा आहे, जी आपुलकी आहे, त्या मायेलाही त्यातून काय मिळतं? ऊब मिळतं. म्हणजे त्याला प्रेमाचा ओलावा हा प्राप्त होतो, असं कवीला त्या पंक्तीतून म्हणायचं आहे, या ओळीतून त्याला हे सांगायचं आहे. मग याचा अर्थ बघूया की गोधडी हे कौटुंबिक कष्टाचे व जिव्हाळ्याचे प्रतीक असते. हे बिंबवताना कवी म्हणतात की गोधडी म्हणजे फक्त चिंध्या जोडून केलेले गाठोडे नसते. म्हणजे कवी काय म्हणतो की गोधडी हे कशाचं प्रतीक आहे? की कौटुंबिक जिव्हाळ्याचं आणि कष्टाचं ते प्रतीक आहे. मग हे प्रतीक ज्या वेळेला तयार होत आहे, किंवा ही गोधडी ज्या वेळेला एक आई आपल्या सुईनी
शिवून तयार करते आहे, तर या गोधडीमध्ये काही फक्त चिंध्या चिंध्या जोडून तयार केलेलं ते गाठोडं नाही. त्याचा खूप मोठा अर्थ या गोधडीतून आपल्याला प्राप्त होतो की ह्या फक्त काही चिंध्या नाहीत की ज्या आईने जमवलेल्या आहेत आणि त्यांचं एक गाठोडं शिवून तिने तयार केलेलं आहे. तर गोधडी म्हणजे चिंध्यांचा बोचका नव्हे, चिंध्यांचं गाठोडं नव्हे, तर ती केवळ एक मामूली चादरसुद्धा नसते की एक चिंध्या शिवून तयार केलेली एक साधीसुधी चादरसुद्धा ती नसते. त्यात काय असतं? त्यात असते माया आणि ममता. आणि या माया आणि ममतेमध्ये काय असतं? जीवन जगण्याचं आणि जीवन जगण्यासाठी लागणारी उबदार मायासुद्धा असते. या मायेतून व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक प्रसंगाला, प्रत्येक संकटांना तोंड देण्याची एक ताकद त्या मायेतून, या उबदार गोधडीतून निर्माण होते असं कवी म्हणतो. आणि प्रेमालाही प्रेम देणारी उबदार माया असते. म्हणजे त्या गोधडीत तर शिवताना आई प्रेम देतेच, म्हणजे ही गोधडी शिवताना ती खूप प्रेमाने ती शिवते आहे, तर त्यामध्ये तर प्रेम आहेच, परंतु त्या प्रेमालाही प्रेम देणारी उबदार माया ही गोधडी आई आपल्या शिवणीतून निर्माण करत असते. म्हणून कवी म्हणतो की प्रेमालाही प्रेम देणारी उबदार माया या गोधडीमध्ये असलेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी आपण कठीण शब्दांचे अर्थ बघूया की चिंध्या म्हणजे काय? लक्तरे झालेले वस्त्र, की अतिशय जीर्ण झालेलं फाटकं तुटकं वस्त्र म्हणजे काय? चिंध्या. बोचका म्हणजे गाठोडे. माया म्हणजे प्रेम आणि जिव्हाळा. उब या ठिकाणी कवितेमध्ये अर्थ होतो उभेचा, प्रेमाचा स्पर्श. आणि लुगडे म्हणजे मोठे नऊवारी पातळ, की आपण ग्रामीण भागात गेलो तर आजसुद्धा आपल्याला अनेक स्त्रिया या लुगडे घालताना दिसतात. म्हणजे लुगडे हा ग्रामीण भागातील स्त्रियांचा हा काय एक रोजचा पेहराव आहे. पुढे कवी म्हणतो की गोधडीलाही असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतरांचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. गोधडीच्या आत, पुढे कवी या ओळींचा अर्थ बघूया की गोधडीच्या आत लपेटून शिवलेले कापड म्हणजे गोधडीवरचे अस्तर हे वडिलांच्या फाटलेल्या धोतराचे किंवा आईच्या फाटक्या लुगड्याचे असते. की गोधडी ज्या वेळेला शिवली जाते त्यावेळेला त्या गोधडीला, या चिंध्यांना एक समान धागा असावा किंवा एक समान बांधले ते जावेत याकरिता त्याला काय लावलं जातं? गोधडीच्या आतल्या बाजूस अस्तर लावलं जातं. आणि हे अस्तर कशाचं आहे? की बापाच्या फाटलेल्या धोतराचं किंवा आईच्या फाटक्या लुगड्याचं अस्तर या गोधडीला लावल्या जातं. म्हणजेच यातून काय दिसतं आपल्याला की जणू काही या गोधडीच्या आतील बाजूस, आतील अस्तराच्या माध्यमातून आई आणि बापाची माया ही त्यामध्ये लपेटलेली असते असं कवीला म्हणायचं आहे. आणि यातून हे सुद्धा दिसतं की किती कष्टमय पद्धतीने आईबाप हे आपल्याला काय करत असतात? वाढवत असतात. आपल्या मुलांना कोणत्याही प्रकारच्या दुःखांना सामोरं जाऊ लागू नये याकरिता ते सतत कष्ट करत असतात, घाम गाळत असतात आणि आपले दुःख, आपले अश्रू हे स्वतःच पितात, परंतु आपल्या मुलांना मात्र ते अस्तराच्या माध्यमातून, या गोधडीच्या आतल्या बाजूला जे अस्तर लावलेलं असतं त्या अस्तराच्या माध्यमातून प्रेमाची ऊब देण्याचा, म्हणजेच आपल्या मुलांना जीवन जगण्याचा आधार देण्याचा प्रयत्न ते करत असतात असं कवी म्हणतो. अस्तर म्हणजे कपड्याच्या आत शिवलेला काय असतो? कपडा. मग पुढे कवी म्हणतो आत गोधडीत अनेक चिंध्या असतात बसवलेल्या दाटी वाटीनं, आईनं दटावून बसवलेल्या. तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात, त्यात असतो मामानं घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता, माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बानं घेतलेलं, आईनं असंख्य ठिगळ लावलेलं तिचं लाडकं लुगडं. मग पुढे या ओळींचा अर्थ आपण बघूया की कवी म्हणतात गोधडीच्या आत आईने दामटवून दाटीवाटीने बसवलेल्या अनेक चिंध्या असतात. की गोधडीच्या आतमध्ये काय असतं की आईने ज्या अनेक दाटीवाटीने आणि दामटावून म्हणजे काय? दटावून
दटावून म्हणजे मुद्दामहून ती काय करते, दाटीवाटीने म्हणजे ही जी गोधडी आहे ती अधिक उबदार व्हावी, त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या हवेचा शिरकाव होऊ नये याकरिता दाटीवाटीने दमटावून मुद्दामहून ती काय करते, ही गोधडी शिवताना दाटीवाटीने चिंध्या शिवून काढते. आणि यामध्ये काय असतात, अनेक चिंध्या त्यामध्ये दाटीवाटीने शिवलेल्या असतात. त्या फक्त वरवर पाहता चिंध्या नसतात, की आपण वरकरणी बघितलं, वरवर जर बघितलं तर त्या आपल्याला चिंध्या भासतील, परंतु त्याच्या मागची भावना आणि त्याच्या शिवण्याचा जो अर्थ आपण घेतला तर आपल्याला काय दिसतं, की या वरवर बघता या फक्त चिंध्या नसतात. त्यात काय असतं, मामाने प्रेमाने भाच्याला घेतलेला जुना जीर्ण झालेला सदरा असतो, की आपला मामा आहे म्हणजेच आईचा जो भाऊ आहे त्या भावाने आपल्या भाच्याला घेतलेला म्हणजे कसा घेतलेला आहे, प्रेमाने घेतलेला एक जीर्ण झालेला सदरासुद्धा असतो. म्हणजे या चिंध्यांमध्ये काय आहे की अनेक आठवणीसुद्धा दडलेल्या आपल्याला दिसून येतात आणि अनेक प्रेमळ आठवणी त्यामध्ये दडलेल्या आपल्याला दिसतात, की मामाने भाच्याला प्रेमाने घेतलेला सदरा जो जीर्ण झालेला आहे, जो फाटलेला आहे, तर त्या फाटलेल्या सदऱ्याच्या चिंध्यासुद्धा या गोधडीमध्ये आपल्याला दिसतात. याशिवाय आईने माहेराहून आणलेल्या आपल्या लुगड्याचा एक तुकडा, आईला आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की स्त्रीला माहेर हे काय असतं, अतिशय एक प्रेमाचा, आपुलकीचा, जिव्हाळ्याचा, आधाराचा एक संबंध स्त्री आणि माहेराचा असतो. तर या आईने माहेराहून आणलेल्या आपल्या लुगड्याचा एक तुकडा त्यामध्ये लावलेला असतो, पटकूर. पटकूर म्हणजे काय, चोळामोळा झालेला जीर्ण कापड, की आईला प्रेमाने ती जेव्हा माहेरी जाते तेव्हा तिच्या कुटुंबाने तिला काय दिलेलं असतं, भेटवस्तू म्हणून एक माहेरची साडी तिला दिलेली असते, लुगडं तिला दिलेलं असतं. आणि या लुगड्याचा एक तुकडा, एक जीर्ण झालेला चोळामोळा झालेला जीर्ण कापड आणि पटकूर म्हणजे एक चिंदी या गोधडीमध्ये ती शिवत असते. म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला काय दिसतं, की मामाने प्रेमाने भाच्याला घेतलेला जीर्ण सदऱ्याचा तुकडासुद्धा त्यामध्ये आहे. याशिवाय आईला माहेरी ती गेली असताना तिच्या कुटुंबाने दिलेली प्रेमाने दिलेलं जे लुगडं आहे त्या लुगड्याचं पटकूर म्हणजे चिंदीसुद्धा या गोधडीमध्ये शिवलेली असते. आणि याशिवाय पहिल्या मकर संक्रांतीच्या सणाला बाबांनी आईला प्रेमाने घेतलेल्या तिच्या लाडक्या लुगड्याचे असंख्य ठिगळे लावलेले तुकडेसुद्धा असतात. मग आता बाण म्हणजे काय, वडिलांनी. मग वडिलांनी म्हणजेच त्या वडिलांनी आपल्या कष्टातून पहिल्या मकर संक्रांतीच्या सणाला आईला घेतलेलं जे लुगडं आहे ते लुगडं, आणि ते लुगडंही कसं आहे, ते लुगडं तिने नवीन असतानाच फेकून दिलेलं आहे का, नाही, तिने ते एवढं घातलेलं आहे की त्यालासुद्धा असंख्य ठिगळं हे लावलेले आहेत. यातून त्यांच्या कष्टमय जीवनाचं आणि एका समाधानी जीवनाचं प्रतीक आपण त्याला म्हणू शकू. कारण आपण बघतो की आपल्याला अनेक वस्त्र असूनसुद्धा आपण अनेक वेळा दुःखी राहतो. की आजच्या जीवनामध्ये आपण बघतो की आपल्याला खूप साऱ्या गोष्टी या उपलब्ध आहेत, परंतु तरीही आपण समाधानी नसतो. परंतु या ठिकाणी काय दिसतं की आईला कधीतरी मकर संक्रांतीला म्हणजे पहिल्या मकर संक्रांतीला बापाने जे लुगडं घेतलं होतं ते लुगडं तिने एवढं वापरलेलं आहे की त्याला असंख्य ठिगळंसुद्धा लागलेली आहेत. तर असं असंख्य ठिगळं लागलेलं जे जीर्ण झालेलं लुगडं आहे त्याचाही वापर तिने या गोधडीमध्ये केलेला आहे. म्हणजे यातून आपल्याला काय दिसतं की ही गोधडी म्हणजे काही चिंध्यांचा बोचकाच नाही किंवा फक्त चिंध्याच नाही की ज्या दाटीवाटीने शिवून त्याची एक चादर विणलेली आहे. तर या गोधडीमध्ये प्रेममय अशा अनेक आठवणी या सर्व कुटुंबातील सदस्यांच्या सामावलेल्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. कठीण शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. दाटीवाटीने म्हणजे गर्दी करून म्हणजे अगदी जवळजवळ, दटावून म्हणजे मुद्दामहून, जीर्ण म्हणजे खूप जुना, विरविरीत
किंवा झिरझिरीत असं झालेलं वस्त्र म्हणजे जीर्ण, कुडता म्हणजे सदरा, पटकूर म्हणजे चोळामोळा झालेला जीर्ण कापड, आणि बा म्हणजे काय बाप. पुढे कवी म्हणतो की आणि बाच्या कोपरीच्या बाह्या आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं. त्यात म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका असते, ऊब असते. ऊब म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की पुन्हा की तो अर्थ सांगताना आपण कवी म्हणतो की बाबांनी अंगात घातलेल्या नी आता जुन्या झालेल्या कोपरीच्या बाह्या असतात. की या गोधडीमध्ये आणखी एका सदस्याचं योगदान असलेलं आपल्याला दिसतं, आणि तो म्हणजे कोण? त्या घराचा कर्ता करविता पुरुष म्हणजे त्या घराचा बा म्हणजेच बाप. की बाबांनी अंगात घातलेल्या नी आता जीर्ण झालेल्या कोपरीच्या बाह्या सुद्धा असतात. म्हणजे असा एक कुर्ता की जो अतिशय जीर्ण झालेला आहे आणि त्याच्या बाह्यासुद्धा या गोधडीमध्ये शिवण्याच्या कामी आलेल्या असतात. हा सर्व एवज आई आपल्या आठवणींच्या सुईने गोधडीत ओवलेला असतो, शिवलेला असतो. आणि ह्या सर्व साहित्याच्या माध्यमातून, कपड्यांच्या माध्यमातून, चिंध्यांच्या माध्यमातून आई काय करत असते? आठवणींच्या सुईने म्हणजे आई हे सर्व चिंध्या एकत्रित शिवताना ती आठवण काढत असते की हो, हे लुगडं माझ्या माहेरचं आहे, हे लुगडं मला मकर संक्रांती, हा जो सदरा आहे हा सदरा माझ्या भावानी माझ्या मुलाला घेऊन दिलेला होता, आणि हे जे हा जो फाटलेला जीर्ण झालेला सदरा आहे या कोपरीच्या बाह्या या कोणाच्या आहेत? या माझ्या पतींच्या आहेत. म्हणजे अशा विविध प्रकारच्या आठवणी करत, आठवणींच्या माध्यमातून, आठवणींच्या सुईने ती काय करत असते? ही गोधडी जी आहे ती शिवून काढत असते. म्हणून कवी म्हणतो की ही गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचे बोचके नसते. फक्त काही बोचके म्हणजे काय? हे काही एक संघ शिवलेलं चिंध्यांचं गाठोडं नव्हे, तर संसाराला हातभार लावलेल्या आईवडिलांचे कष्ट, घाम, अश्रू, श्वास, रक्ताची ओढ आणि प्रेमळ जिव्हाळा या सर्वांची मायेची ऊब त्या गोधडीमध्ये सामावलेली असते. म्हणून ही गोधडी म्हणजे काही फक्त चिंध्यांचा बोचका नव्हे, चिंध्यांचं गाठोडं नव्हे, तर हे काय आहे की या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाने आणि त्या कुटुंबातील आईवडिलांनी संसाराला हातभार लावलेल्या आईवडिलांचे कष्ट, अश्रू, घाम, श्वास, त्यांची रक्ताची ओढ, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा या सर्वांची मायेची ऊब ही त्या गोधडीमध्ये सामावलेली असते. आणि अशा प्रकारे गोधडी हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचं प्रतीक आहे. म्हणजे काय की या कवितेच्या माध्यमातून एका कष्टमय आईवडिलांच्या जीवनाचं प्रतीक हे गोधडीला कवींनी ठरवलेलं दिसतं. आणि या गोधडीमध्ये तरीही एवढे अपार कष्ट करूनही, एवढे दुःख, अश्रू, हालअपेष्टा सहन करूनही काय दिसतं? या गोधडीमध्ये मायेची ऊब असलेली आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीने कवीने गोधडी या प्रतीकातून आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचं अतिशय भावस्पर्शी वर्णन या कवितेतून आपल्याला केलेलं दिसतं. तर अशा प्रकारे ही कविता आज आपण समजावून घेतली. यानंतर जे गुगल फॉर्म्स आपल्याला पाठवले जातात ते योग्य पद्धतीने त्याच दिवशी सोडवावेत ही आपणास विनंती. तुर्तास मी थांबतो. नमस्कार.